नमस्कार, सोनाली किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आपण आज करणार आहे शेवयाची खीर। आपण मागच्या व्हिडिओमध्ये घरगुती शेवया होत्या त्याची खीर केली होती। ही आहे मी दुकानातून शिरखुर्म्याची शेवया असतात त्याची खीर करणार आहे आपण आज। त्यासाठी मी साहित्य घेतले इथं तूप, साखर, ह्या डब्यामध्ये विलायची पावडर आहे, ही काजू बदामची पावडर घेऊन घेतली, इथं दूध आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करून घेऊया। 1 चमचा तूप घातले पातेल्यामध्ये। आता ह्यामध्ये घालूया ह्या शेवया। तुम्ही मागचा व्हिडिओ बघितला नसाल तर माझ्या चॅनलवर नक्की जावा आणि तो खिरीचा व्हिडिओ बघा ना। पहिला थोड्या आपण हलक्या हलक्या शेवया भाजून घेऊया। शेवयाचा कलर बदललाय। आता ह्यामध्ये घालूया आपण दूध मी मगाशी गरम केले, उकळून घेतले, त्यामुळे मी डायरेक्ट घालतोय। हे उकळून घेऊया थोडं। खिरीमध्ये सगळे पदार्थ पौष्टिक आहेत। तुपात शेवया भाजल्यात, तूप, दूध, विलायची पावडर, काजू बदाम सर्व पदार्थ हे पौष्टिक आहेत। दूध उकळत आहे, ह्यामध्ये आता घालूया थोडंसं विलायची पावडर मी घरी तयार केली। आता यामध्ये घालूया काजू बदाम पावडर, मी बारीक केले म्हणजे व्यवस्थित दुधामध्ये मिक्स होते आणि घट्ट होते खीर। आणि सगळेच काजू बदामचा 100% उपयोग होतो आणि खीर पण खूप छान लागते त्यामुळे। आता काजू बदाम बारीक करताना मी थोडीशी साखर घातली होती, त्यामुळे मी इथं अगदी थोडीशी साखर घालणार आहे। हे हलवून घेऊया चांगलं। खीर कशी उकळत आहे बघा। 5 मिनिटं चांगली शिजवून घेऊया। ही काजू बदामची पावडर केल्यामुळे एकजीव झाला, एकदम घट्टसर होतो। शिरखुर्माच खीर तयार झाली। आता आपण ग्लासमध्ये घालून घेऊया। अशा प्रकारे आपली खीर तयार झाली। अशा पद्धतीने माझ्या पद्धतीने एकदा खीर करून पहा। गार होईल तशी आणि जरा खीर घट्ट होणार, बघा कशी दिसते। माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। असंच आपलं चॅनल पाहत राहा। धन्यवाद।